नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, पीडितेने सांगितलं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप. चाकणकरांची नार्को टेस्ट करा, चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अंधारेंची मागणी. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली, शिवसेना नेते संजय राऊतांचा दावा. काही लोकांना तर आयसीयू मध्ये भरती करावं लागलं, चाकणकरांना तर जावंच लागेल. राऊतांचा चाकणकरांवर हल्लाबोल. कुरूप विचारांचा भोंदूपणा, अमोल कोल्हेंची पोस्ट करत खरातवर निशाणा. आयोगातील जिजाऊंच्या फोटोला तडा गेला, आयोगाच्या खुर्चीतून बेगडी नैतिकता. अमोल कोल्हेंची चाकणकरांवर तीक्ष्ण टीका. अशोक खरात प्रकरणी मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. नाशिकची घटना दुर्दैवी, महिलांनी भोंदूबाबांपासून लांब राहायला हवं. श्रद्धा असली तरी श्रद्धेपोटी कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये, खडसेंचं आवाहन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती दौंडसह परिसरात शेती नुकसानीची घेतली दखल. सुनेत्रा पवारांकडून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश, प्रशासनाला वेगाने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना. रायगडमधील चौदार तळ्याचं जलशुद्धीकरण आणि परिसराचं सुशोभीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. संजय शिरसाट, भरत गोगावले, उदय सामंत आदी मंत्र्यांची उपस्थिती. पालघरच्या डहाणूमध्ये अवकाळी पावसाचा फटका. अवकाळीमुळे 11 केव्ही वीज वाहिनीचा डीपी थेट घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना. घटनेत घराचं मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. ग्रामीण भागात गहू आणि कांदा पिकाला मोठा फटका, शेतकरी हवालदिल. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात इंजेक्शन विभागात कर्मचाऱ्यांची कमी, रुग्णांचे हाल, नातेवाईक आक्रमक. तातडीच्या भरतीची रुग्णांची मागणी. बीडमध्ये हताश झालेल्या शिक्षकाची गळफास घेत आत्महत्या. वरिष्ठांकडून मानसिक छळ, पगारही बंद असल्यानं शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.